तर मित्रांनो, हे बघा आपल्याकडं हा ट्रेड मास्टरचा एक इंडिकेटर आहे, जो की तुम्हाला एक नॉमिनल फीमध्ये मिळणार आहे. ओके. तर तुम्ही इथं चेक करू शकता. यामध्ये काय होतं, तुम्हाला सेल सिग्नल्स किंवा बाय सिग्नल प्लॉट होतात. ओके. हे बॅकग्राऊंड आहे, हे डायरेक्टली प्लॉट होतं. टार्गेट्स, लेव्हल्स प्लॉट होतात. 3 टार्गेट असतात. ओके. आणि स्टॉप लॉस पण आपल्याला इथं दाखवतो. तर जेव्हा ज्या कॅन्डलला सेल सिग्नल लागत आहे, त्या कॅन्डलला आपल्याला क्लोजिंग दिलं पाहिजे त्या कॅन्डलनी. ओके. क्लोजिंग झाल्यानंतर जो काही व्हॅल्यू असेल इथं सेल व्हॅल्यू, त्याच्या खाली आपल्याला कॅन्डल क्लोजिंग मिळालं, की आपण इथं एंट्री करायची आहे. जी कॅन्डल क्लोजिंग आहे, जे नियरेस्ट असेल, तर आपण तिथं एंट्री घेऊ शकतो. जर कॅन्डल क्लोजिंगच इथं टार्गेट 1 पाशी होत असेल, तर तुम्हाला वेट करायचं आहे, की सेलिंग झोनमध्ये पुन्हा कधी येते ह्या एंट्री लेव्हलच्या लाईनपाशी इथं, आणि त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा सेल करू शकता. बट या केसमध्ये जवळपासच कॅन्डल क्लोजिंग दिलेलं आहे. तुम्ही इथं शॉर्ट करू शकता किंवा ह्या लाईनला पण टच केलेलं आहे सेलच्या. आणि इथून पुन्हा फर्स्ट टार्गेट दिलं, सेकंड टार्गेट, थर्ड टार्गेट. मग तुम्ही एस-एल ट्रेल करत करत तुम्हाला ऑलमोस्ट बघायला गेलं तर तुम्हाला इथं 130 पिप्सचं टोटल टार्गेट्स होते. 130 पिप्स. ओके. ती अचीव्ह झालेली आहेत. ऑलमोस्ट 150 पिप्स इथं कॅप्चर झालेले आहेत. ओके. सेम हा इंडिकेटर आपण दुसऱ्या स्क्रिप्टमध्ये पण बघू शकतो. जी-बी-पी, जे-पी-वाय मी ही लावतो स्क्रिप्ट. ओके. ह्यामध्ये आता 5 मिनिटापूर्वी आपल्याला इथं बाय सिग्नल दिला होता आणि चांगला प्रॉफिट पण इथं झालेला आहे. या ठिकाणी कॅन्डल ग्रीन झालेली आहे आणि इथं बाय एक सिग्नल होता. बट आता हा मार्केटमध्ये थोडंसं सेंटिमेंट सेलिंगमध्ये आलेलं आहे, त्यामुळे सेल सिग्नल दिलेला आहे. ओके. जर इथं रेड कॅन्डल क्लोज झाली, तर आपण सेल साईडला ट्रेड घेऊ शकतो. ओके. आणि आता BTCमध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा, BTCमध्ये सेल सिग्नल या कॅन्डलला लागला होता. इथं मी थोडंसं मिनिमाइज करतो. हा सेल सिग्नल इथं लागलेला आहे, चेक करा. अराउंड 445. पण इथं कॅन्डल काय आहेत, ग्रीन आहेत, पोपटी कलरच्या दिसत असतील तुम्हाला. तर त्यावेळी आपल्याला एंट्री घ्यायची नाही. जेव्हा कॅन्डल रेड होईल आणि ती क्लोज होईल आपल्या ज्या मेन्शन व्हॅल्यूच्या खाली, जसं की इथं 96,432, इथं जर ही क्लोज झाली याच्या खाली, म्हणजे 96,400ला, तर ह्या ठिकाणी ही क्लोजिंग नंतर आपण इथं ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो सेल साईडला किंवा शॉर्ट साईडला. मग इथून जर बघितलं तुम्ही, तर 96,432 वरून फर्स्ट टार्गेट आपलं होतं 95,560. ओके. सेकंड टार्गेट 94,978 आणि थर्ड टार्गेट आहे 94,250. तर ऑलमोस्ट आपलं सेकंड टार्गेट आणि थर्डचं हाफ आपली रॅली कंप्लीट झालेली आहे. एकदम स्मूथली ट्रेड गेलेला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर हे ऑलमोस्ट 180 पिप्स होतात. मी कॅल्क्युलेट केलेलं आहे, कारण हा ट्रेड मी पण घेतला होता. ओके. तर इथं बघितलं तुम्ही तर 180 पिप्स ऑलमोस्ट इथं दिलेले आहेत आपल्याला BTCमध्ये. ओके. तर एकदम छान ट्रेड हा झालेला आहे. सेम तुम्ही स्टॉक्स पण ह्यामध्ये करू शकता. स्टॉकमध्ये पण इंट्राडे किंवा स्विंग ट्रेडिंग करू शकता. स्विंग ट्रेडिंगसाठी टाईम फ्रेम 1 अवरची वापरावी लागेल तुम्हाला. ओके. जर स्टॉक ट्रेडिंग करत असाल तर. ओके. आणि सिमिलरली आपण निफ्टी बँक निफ्टीसाठी पण हा यूज करू शकतो. ओके. निफ्टी बँक निफ्टीमध्ये मी दाखवतो तुम्हाला. बँक निफ्टीमध्ये आपण हा इंडिकेटर लावू. तर इथं 11:30-12च्या आसपास तुम्हाला सेल सिग्नल दिलेला आहे. कॅन्डल पोपटी आहे, आपल्याला लगेच सेल करायचं नाहीये. इथं थोडा टाइमपास झाला, इथं कॅन्डल रेड झाली. ह्या ठिकाणी आपण सेलचा ट्रेड एक्झिक्यूट करेल पुट साईडला. आणि हे बघा, पूर्ण एक रॅली 200 ते 300 पॉईंटची आपल्याला रॅली मिळालेली आहे. ओके. सिमिलरली तुम्ही युरो USD वरती चेक करू शकता. इथं बघा, सेल सिग्नल कोणत्या कॅन्डलला लागलेला आहे, या पिन बार कॅन्डल आपल्या पोपटी कॅन्डलला लागलेला आहे. बट मी काय बोललोय, की ह्या इथं जी कॅन्डल लागेल सेलला, त्या कॅन्डलला क्लोज व्हायचा वेट करायचा. ओके. इथं क्लोजिंग झालं वरती, त्याच्यानंतर काय झालेलं आहे, इथं सेल सिग्नलची लाईन प्लॉट झालेली आहे. ह्या प्राईसच्या खाली आपल्याला सेल करायचं आहे. ओके. जसं ह्या केसमध्ये बघा, बाकीच्या नंतरच्या कॅन्डल 4-5 आपल्याला पोपटी दिसत आहेत. पण ज्यावेळी रेड कॅन्डल झाली, त्यावेळी एकदम सेलिंगचं प्रेशर जास्त येतं मार्केटमध्ये. जेव्हा अशी रेड कॅन्डल तुम्हाला दिसेल, ओके, ह्या कॅन्डलचं कॉन्फिगरेशन चेंज केलेलं आहे आपण. ह्या नॉर्मल कॅन्डल नाही आहेत आणि हेकिनाशी कॅन्डल पण नाही आहेत. तुम्ही बघू शकता नॉर्मल कॅन्डल, बट कोडिंग केल्यानंतर ॲप्रोप्रिएट बुलिश किंवा बेरिश नेचर हे दाखवतात. ओके. तर इथं ही बेरिश नेचरची मुवमेंट दिलेली आहे आणि इथं कॅन्डल क्लोज झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही शॉर्ट करू शकता
आणि इथून बघा तुम्हाला फर्स्ट टार्गेट ऑलमोस्ट किती पिपचं आहे मी कॅल्क्युलेट करून सांगतो. ओके. इथं 10 पिपचं आता सध्या तरी टार्गेट आहे, कारण मुवमेंट खूप कमी आहे, त्यामुळे इथं तुम्हाला छोटे टार्गेट मिळालेले आहेत. बट जेव्हा GBP JPY मध्ये जिथं बाय सिग्नल लागला होता इथं, यामध्ये ऑलमोस्ट 70 पिपचं टार्गेट अचीव्ह झालं होतं. ओके. ह्या इथून बाय सिग्नल लागलेला हे बघा, 60-70 पिप्स इथं टार्गेट अचीव्ह झालं होतं. ओके. त्याच्यानंतर आता हा BTC मधला शॉर्टचा ट्रेड, यामध्ये पण ऑलमोस्ट 180 पिप्सचं टार्गेट तुम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे ॲक्युरेसी खूप छान आहे. तुम्हाला फक्त हा अपडेटेड इंडिकेटर आहे, म्हणजे ऑलमोस्ट असे तुम्हाला मार्केटमध्ये खूप इंडिकेटर दिसतील, पण ह्याची जी ॲक्युरेसी आहे ती तुम्हाला नेक्स्ट लेवल आहे. कारण यामध्ये सेल सिग्नल लागल्या तुम्हाला सेलमध्ये जात नाही. कन्फर्मेशन, सेकंड कन्फर्मेशन काय आहे, की कॅन्डलचा कलर रेड झाला पाहिजे. या कॅन्डल पण डाउन साइड आहेत किंवा आपण म्हणू शकतो बेरिश आहेत, तरी सुद्धा यांचा कलर काय आहे, पोपटी आहे. म्हणजे अजून सुद्धा कन्फर्मेशन नाही आहे सेलिंगला. बट ज्यावेळी रेड कॅन्डल लागते त्यावेळी मोस्टली इथे तुम्हाला चांगले पॉईंट्स मिळतात. ओके. हा सेल सिग्नल प्लस रेड कॅन्डल कॉम्बिनेशन क्लोजिंग बिलो द सेल लाईन, तुमचा शॉर्ट साईडला चांगले ट्रेड एक्झिक्यूट होतात. ओके. क्रिप्टोमध्ये मी एखादा तुम्हाला ट्रेड दाखवतो. क्रिप्टोमधला समजा हा कॉइन आहे एपेक्स USDT. ओके. तर इथं चेक करा, सेल लागलेला आहे आणि कॅन्डल सुद्धा रेड आहे, म्हणजे कॉम्बिनेशन खूप चांगलं झालेलं आहे आणि इथं क्लोजिंग पण दिलेलं आहे आणि आता हा ट्रेड ॲक्टिव्ह आहे. हा इथं फर्स्ट टार्गेट तुम्हाला देईल. ओके. आता तसंच दुसरा एखादा आपण बघू कॉइन. हे बघा, आता इथं ही केस बघा, ही केस खूप महत्त्वाची आहे. ह्यामध्ये काय झालेलं आहे, बाय सिग्नल या कॅन्डलनं लावलेला आहे आणि जो ह्याचा हाय आहे तो काय आहे, 0.24125. बट ह्याच्यानंतर तुम्ही ऑब्झर्व करा, इथं तुम्हाला कुठेही कॅन्डल क्लोजिंग दिलेली नाहीये आणि जसं आपण सेलिंग साईडला रेड कॅन्डल बघतो, तसं बाईंग साईडला इथं तुम्हाला ग्रीन कॅन्डल क्लोज झालेली दिसली पाहिजे. ग्रीन इन द सेन्स पोपटी. ओके. अशा प्रकारची. तर ह्या ठिकाणी जेव्हा क्लोज होईल त्यावेळी तुमचा बाय साईडला ट्रेड ॲक्टिव्ह झाला आपण म्हणू शकतो आणि तिथं आपण एंट्री घेणार, ना की एखाद्या स्विंग हायला एंट्री घेणार. स्विंग हायमध्ये एंट्री घेऊन तुम्ही इथं लॉस करून घेण्यापेक्षा कॅन्डल क्लोजिंग कन्फर्मेशन ब्रेकआउटचं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. तर हे ह्या ह्या सिग्नलमधून तुम्हाला ही केस पण समजली, की आपल्याला अर्ली एंट्री करायची नाहीये. जोपर्यंत इथं कॅन्डल क्लोजिंग होत नाहीये किंवा स्टेबल होत नाहीये मार्केट, तोपर्यंत आपण एंट्री घ्यायची नाही. इथं आता हा स्टॉप लॉस प्राइस नुसार गेलेला आहे, बट आपण अजून ट्रेडमध्ये एंट्रीज घेतलेली नाही. त्यामुळे हा स्टॉप लॉस आपल्यासाठी काही कामाचा नाहीये. तर आता इथे स्टॉप लॉस गेलेला आहे आणि प्राइस ॲक्शन जर मोमेंटम सेलिंग साईडला येत असेल, तर तुम्हाला सेल साईडला जर सिग्नल देत असेल आणि कॅन्डल क्लोजिंग झाली सेल साईडला, तर तुम्ही सेलचा ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. ओके. जे काही प्राइस ॲक्शन असेल त्यानुसार हा इंडिकेटर तुम्हाला चांगले ट्रेड्स देणार आणि आपण 5 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करतोय. त्यामुळे तुम्हाला एकदम चांगले मोमेंटम कॅप्चर करता येतात. जसं की आता ऑप्शनमध्ये बघू. ओके. इथं बघा, इथं काय झालेलं आहे, सेल सिग्नल दिला होता. ओके. या ठिकाणी सेल सिग्नल दिला आणि इथं सगळे स्विंग क्रिएट करत गेले, म्हणजे की फक्त अ, ह्या ज्या आपला वीक आहे, ह्या वीकमध्ये एंट्री घ्यायची नाही आपल्याला. जिथं कॅन्डल क्लोज झाली, जसे की ही कॅन्डल 7:30ची, ही कॅन्डल क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डलला लगेच एकदम सेलिंग प्रेशर आलं, फर्स्ट टार्गेट डायरेक्टली हिट झालं. ही जरी तुम्ही मिस केली असाल, इथं तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटली पुन्हा सेलिंगला आणि मस्तपैकी ह्या ट्रेड तुमचा सेल साईडला एक्झिक्यूट झाला. तुमचे मस्त इथं प्रॉफिट झालेले आहेत. ओके. हे क्रिप्टो ट्रेडरसाठी आहे. क्रिप्टोमध्ये पण खूप छान प्रॉफिट होतो. जसं की इथं बघा, इथं किती पर्सेंटची मूव्ह झालेली आहे मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. इथं 1.5%ची, 1.6%ची, 7%ची मोमेंटम झालेली आहे आणि क्रिप्टोमध्ये आपल्याला 20x लिव्हरेज मिळतं. ओके. 20x म्हणजे 1.7 इंटू 20, म्हणजे 34% तुम्हाला इन्व्हेस्टेड अमाऊंटवरती प्रॉफिट झालेला आहे. 34%. ओके. हा जो गॅप होता तो 1.7 होता, म्हणजे एवढा पर्सेंटेज प्राइस ड्रॉप झालेला आहे इथून. मग तुम्हाला जर लिव्हरेज 20चं फक्त यूज करत असाल, फोरेक्समध्ये तर आपण 500चं यूज करतो, क्रिप्टोमध्ये आपण 20x यूज करतोय आणि एवढा पर्सेंटेज गेन झालेला आहे, तर तुम्हाला 34% तुमचा पोर्टफोलिओ वाढणार. किंवा तुम्ही समजा $10 लावत असाल, तर $3.4 तुम्हाला प्रॉफिट होईल या केसमध्ये. ओके.
असंही क्रिप्टोमध्ये आपण वर्क करतो. सेम आहे फोरेक्स सारखंच. इथं सुद्धा एक्सपायरी वगैरे काही नसते. कॉइन्स असतात. फक्त तुम्हाला कॉइन आयडेंटिफाय करायचे असतात, की आज कोणता कॉइन ट्रेड करायचा आहे. ओके. तर तुम्हाला जर शिकायचं असेल क्रिप्टो, तरी पण मी तुम्हाला लेक्चर सीरीज माझी देऊ शकतो. ओके. या. सो बेसिकली इंडिकेटर कसा वर्क करतोय तुम्हाला सांगितलं. मल्टिपल केसेस दाखवल्या. जसं की यामध्ये हे बघूया. सिमिलर आहे. इथं रेड कॅन्डल चालू झालेले आहेत बनायला आणि सेल सिग्नल पण लागला. आपल्याला कन्फर्मेशन ह्या कॅन्डलला मिळालं, बट ही थोडी खाली आलेली होती. मग आपण एंट्री प्राइसच्या जवळ यायचा प्रयत्न केला. ह्या ज्यांना स्मार्ट मनी कन्सेप्ट माहिती आहे त्यांना त्यांच्यासाठी चेक करू शकता. इथं काय आहे, फेअर व्हॅल्यू गॅप इथं होता एक, आणि ह्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या मिड पॉईंटपासून हे फॉल झालेला आहे. मग तुम्हाला इथं थोडीशी प्राइस ॲक्शन पण तुम्ही ॲड करू शकता. ॲड ऑन फेअर व्हॅल्यू गॅप सगळ्यांना मार्क करता येतात आणि त्यानुसार तुम्ही एंट्री घेऊन टार्गेट चांगले चांगले बुक करू शकता. ओके. तर ओव्हरऑल इंडिकेटरचं वर्किंग असं आहे, जे तुम्हाला मी दाखवलं. सिमिलरली इथं पण बघा, सेल साईडला एंट्री दिलेली आहे आणि 2 टार्गेट इथं मिळालेले आहेत आपल्याला. ओके. ऑलमोस्ट ज्या ठिकाणी बुलिश मार्केट आहे तिकडे तुम्हाला कॅन्डल स्टिक पोपटी कलरच्या जास्त दिसतील. ओके. आणि जिथं मार्केट बेरिश व्हायला चालू होईल तिथून तो स्विंग पकडतोय, आपल्याला बेरिश साईडचा पण चांगले ट्रेड्स मिळत आहेत. ओके. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आहे. कोणतंही तुम्हाला इथं EMA वगैरे वापरायची गरज नाही आहे. चांगला एक सेटअप बनवला आहे आमच्या एक्सपिरियन्स थ्रू. तुम्ही याचा वापर करून चांगले प्रॉफिट काढू शकता. ओके. मी सेन्सेक्समध्ये पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, सेन्सेक्समध्ये तुम्हाला सेल साईडला चांगली अपॉर्च्युनिटी होती 12 नंतर. ओके. त्यामध्ये चांगले प्रॉफिट इथं झालेले आहेत. 200-300 पॉईंट सेन्सेक्समध्ये पण दिलेले आहेत. तसंच बँक निफ्टी पण दाखवतो. हे बघा, बँक निफ्टीमध्ये पण ऑलमोस्ट 200 पॉईंट्स दिलेले आहेत. 400 पासून ते लो क्रिएट केलेला आहे. ऑलमोस्ट 150 पॉईंट दिलेले आहेत. म्हणजे ऑप्शन्समध्ये आपल्याला 100 पॉईंट इथं मिळालेले आहेत. निफ्टी बघा, निफ्टीमध्ये पण हे बघा, इथं सेल लागलेला आहे, बट अजूनही कॅन्डल पोपटे आहेत. कॅन्डल रेड कधी झाली? इथं. म्हणजे हा आपला कन्फर्मेशन झालं की आता सेलिंग प्रेशर येणार आहे. आपल्या बाईंगच्या जो एंट्री लाईन आहे, इथं मार्केट आलं की सेल करा. इथून सेल झालं, थोडं साईडवेज राहिलं आणि पुन्हा बघा, इथं ऑलमोस्ट 70-80 पॉईंट्स आपल्याला कॅप्चर झालेले आहेत. बरोबर, 50-60 पॉईंट्स. सो ऑलमोस्ट हा इंडिकेटर सगळ्या स्क्रिप्टमध्ये काम करतो. तुम्हाला जी काही स्क्रिप्ट लावायची आहे तुम्ही लावू शकता. गोल्ड असेल, फोरेक्स असेल. ओके. सगळीकडे काम करतोय आणि सिग्नल स्टेबल राहतात. एकदा चांगला सिग्नल मिळाला तुम्हाला आणि प्राइस ॲक्शनच्या आपल्या कॅन्डलचं कन्फर्मेशन मिळालं की सिग्नल बघा अजून इथून मूव्ह झालेला नाहीये. जोपर्यंत तुम्हाला एखादा बाईंग साईडला मोमेंटम चांगला मिळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सेल सिग्नलच असेल आणि ही टार्गेट सगळी अचीव्ह झालेली आहेत ऑलरेडी. म्हणजे मार्केट एक्झॉस्ट झालेलं आहे इथं मोस्टली. त्यामुळे तुम्ही हा नंतर जर आला तर हा ट्रेड तुमच्या काही कामाचा नाही आहे. ज्यावेळी तुम्हाला संध्याकाळी तुम्ही 6 नंतर जर ट्रेडिंग करत असाल फोरेक्समध्ये, तर तुम्हाला व्हॉल्यूम चांगला मिळेल आणि प्राइस ॲक्शन पण स्मूथली चांगली काम करेल. ओके. आणि मॉर्निंग सेशन, हे असे सेशन वाईज तुम्ही ट्रेड करू शकता.